तर गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं मॅन्डेटरीचं षटक घेऊन आलाय मिस्टर सूरज. नो डाऊट ज्याची नजरे मात्र सूरजच्या खांद्यावरती जबाबदार असेल. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती फुलावरचा चेंडू क्षेत्ररक्षक SP शैलेश असेल चेंडू खाली, कोणती चूक करणार नाही. पहिला गडी मात्र गोल्डन डकचा शिकार ठरताना आपण पाहतोय. यांना परतावी लागेल, जड पावलाने परतावी लागेल. आकांक्षा होती मात्र अर्धवट अपेक्षा आकांक्षा सोडून मैदानाच्या बाहेर पडताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात उतरलाय मिस्टर विठ्ठल. चांगली गोलंदाजी सूरज यांचे कौतुक करू शकतो. वारंवार मात्र या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी थाप मात्र मैदानावरती छाप मात्र सोडत असतो. हा तो मात्र गोलंदाज सूरज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, कट मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे धावा मिळतील फक्त एक धावेने श्री गणेश झालेला आहे किल्ली मुरगरी या संघाचा. किल्ली मुरगरी विपक्ष कुसरुंडे या दोन्ही संघातील मेगा फायनल आपण मैदानात पाहतोय. एके बाजूला असेल विजय, एके बाजूला असतील विठ्ठल, अशी एक दर्जेदार मेगा फायनल मैदानात आपण पाहणार आहे. सूरज विपक्ष विठ्ठलने मात्र आला, पहिली चेंडूवरती सन्मान दिला, एक धाव घेतली. पॉवर प्ले निर्णायक षटक. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, पंचांचे इशारा आहे ते 2 हात समांतर. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक 1ने पुढे सरकेल जाईल 2च्या घरामध्ये. अतिरिक्त धाव 1 बाउन्स दंडित देखील केलेला आहे पंचांनी. नक्कीच दोन्ही सक्के भाऊ मात्र मैदानात उतरले. जसे मात्र हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या, तसे मात्र विठ्ठल आणि करण हे 2 फलंदाज मात्र मैदानात उतरलेले आहेत. दोघांच्या खांद्यावरती आपल्या गावाची, आपल्या वाडीची जबाबदारी असेल. कारण हा खेळ असा असतो की जर पाहिलं तर एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसते, संपूर्ण 11 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते. ज्यावेळी आपला संघ संघर्ष करतो, ज्यावेळी आपला संघ कुठेतरी बॅकला असतो, त्यावेळी एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसून संपूर्ण 11 खेळाडूंनी समर्पण करणे गरजेचं आहे. हा प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू त्याच दिशेने, तोच गोलंदाज, तोच टप्पा. फलंदाजाने मात्र बॅक केलं, बॅटची कडा घेतली. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे धावा मिळतील फक्त 1. या 1 धावेने धावफलक पुढे सरकत आहे, ते म्हणजे 5च्या घरामध्ये. पहिले षटक प्रगती वातावरती असताना यारका स्वरूपाचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धाव प्रकारचा विचार केला तर 6 धावा ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. 6 चेंडू 6 धावा आणि 1 विकेट माघारी परतवली, ते म्हणजे मिस्टर सूरज यांनी. इथे मात्र क्षेत्ररक्षक असेल, वा काय आपलातून झेल घेतला या क्षेत्ररक्षक अर्जुन, काय आपलातून झेल घेतला. तिथे मात्र कुसरुंड एक्सप्रेस विजय यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवरती मात्र बॅक टू द पवेलियन परतावी लागेल. चांगली गोलंदाजी, त्याहून अफलातून फलंदाज बॅक टू द पवेलियन परतावी लागेल. चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिस्टर अर्जुन, काय अफलातून झेल घेतलाय. नवीन बॅटर मैदानात उतरलाय मिस्टर संतोष. कुठेतरी शांत क्रिकेट आपण पाहिलं, कारण अजूनही मोठा फटका, अजूनही चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली नाही, जे मेगा फायनलची लढत आपण मैदानात पाहतोय.
इथे मात्र सरळ बॅटने खेळा क्षेत्ररक्षक असेल. वा काय झेल घेतलाय मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे पाहिलं तर एक अफलातून इथे विचार केला तर इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, बोटांचा पिसारा केला, अलगद जाऊन विसावला. अर्जुनचे कौतुक करेल तेवढे कमी, जे आज मेगा फायनलला जे अफलातून 2 झेल घेतले त्याच्यासाठी मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कारण ज्यावेळी संघाला आपली पूर्णपणे गरज असते त्यावेळी मात्र संपूर्ण समर्पण देणे गरजेचे असते, झोकून देणे गरजेचे असते. नक्कीच विजयदादा देखील टाळ्या वाजवतील, कारण त्यांना माहित आहे, कारण ज्यावेळी आपल्या गोलंदाजावरती एखादा खेळाडू एखादा क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतो त्याचे कौतुक करणे गरजेचे आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन हॅट्रिक, पहिली हॅट्रिक येईल का? शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधली मानाची पहिली हॅट्रिक येईल का? गोलंदाज विजय ज्याच्या नावावरती पहिली हॅट्रिक येईल का? आता मात्र हॅट्रिकच्या हुंबाट्यावरती असतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती, बॅटची कडा घेईल, यष्टीरक्षक असेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल गोशांगीमध्ये. डॉट बॉलची सांगता. धावपळकाचा विचार केला तर 7च्या घरामध्ये पूर्णपणे रोखलंय मात्र या गोलंदाजाने. एके बाजूला किल्ले मोरगरी विपक्ष कुसरून संघ, दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. दोन्ही संघ बेस्ट, दोन्ही संघ आतापर्यंत संघर्ष करून आतापर्यंत फायनलला पोहोचलेले आहेत. आता थोडासा मात्र संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल. हा प्रकारचा चेंडू मात्र फुल पॉवरफुल फटका ठोकला. सूरज असेल, चेंडू गॅदर करे, फेकी करे, रनआउटची संधी. 2 धावा सहजरित्या. रन बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाकडे कॉलिंग चांगले होते, त्याच्यावरती मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. दुसरे षटक मॅन्डेटरीचे एक महत्वपूर्ण विजयाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. कुसरुंड एक्सप्रेस म्हणून का मला ओळखले जाते, का माझ्या नावाची छाप आहे. आता मात्र छाप मैदानात सोडताना आपण पाहतोया. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपात 1 धाव. एकेरी धावेने धावफल पुढे सरकत आहे, ते म्हणजे 10च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू. पुलावरचा चेंडू, क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाक्यामध्ये, 30 क्षेत्रामध्ये. काय अफलातून झेल घेतले, काय अफलातून गोलंदाजी. कौतुक करू शकतो आपण विजयांचे. फक्त अवघ्या 3 धावा खर्च करून 3 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले. ज्या अपेक्षा होती, जी अपेक्षा विजयकडून होती, फायनल मध्ये चांगली ओव्हर जावी, फायनल मध्ये आपल्याकडून बेस्ट द्यावी आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, ते मात्र विजयने दिले. 3 विकेट आणि 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. धावपळकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 10च्या घरामध्ये अंतिमचे षटक, हाणामारचे षटक, महत्वपूर्ण षटक. षटकामध्ये काय घडते, काय बिघडते, धावा येतील का, का मात्र विजयच्या पावलावरती पुन्हा एकदा तोच फलंदाज, तोच गोलंदाज पाऊल ठेवेल. शैलेश, थोडीशी सेमीफायनल मध्ये दुखापत झाली, पण मात्र त्याला माहिती आहे मला मात्र माझ्या गावासाठी खेळायचं आहे, मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे. गोलंदाज शैलेश, तोच टप्पा, तेच लाईन. ज्या प्रकारे विजयने गोलंदाजी केली त्या प्रकारे शैलेश गोलंदाजी करतोय. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपण पाहतोय. ही सेमीफायनल मध्ये थोडीशी दुखापत झाली, मात्र स्वतःला सावरलं, स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी खेळताना शैलेश. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, फुल पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पूर्णपणे बांधून ठेवले कुसरुड या संघाने. कुसरुड या संघाची एक चांगली गोष्ट म्हणजे हा संघ कायम मात्र आपल्या प्लेअरला बॅक करत असतो आणि 100% देत असतो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, खोदून काढला, यार्कर स्वरूपाचा चेंडू, त्याच्यावरती खरपूस समाचार. 1 तेरी ते 1 मेरी हे समीकरण मैदानात आपण पाहतोय. बराच टायमाने मात्र शांत क्रिकेट चालले होते, त्याच्यावरती षटकार देईल, एक आकांक्षा, एक अपेक्षा देईल का षटकार. धावपळकाचा विचार केला तर 16च्या घरामध्ये 16 धावा धावपळकावरती सजत आहेत. शांत क्रिकेट चालले होते, त्याच्यामध्ये संजीवनी षटकार आला. आता बॅट बोलू लागलेला आहे. शैलेश थोडं दडपण मध्ये येईल. 2 चांगले चेंडू, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, आता मात्र स्लो रन होता, आता मात्र कमबॅक करतोय. थोडासा गती स्लो केली, थोडासा चेंडू पाठीमागे ठेवला. बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलचे सांगता.
अंतिमचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधला फायनलच्या मेगा फायनलचा पहिल्या इनिंगचा अंतिमचा 2 चेंडू डॉट बॉल नक्कीच डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येईल 1 धावेने धावफलक पुढे सरकत आहे 17च्या घरामध्ये येणारे चेंडू असतील 1 पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का कमबॅक करेल शैलेश तोच टप्पा तीच लाईन ठेवेल का आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत मिस्टर शैलेश यांनी अंतिमचा चेंडू ह्या प्रकारचा चेंडू होता चेंडूने बराच टाइम स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाईल थांबवलं या कॅच स्वतः कॅरी करेल विकेटचे पतन अंतिमच्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून येणारे चेंडू असतील तर 18 आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल कुसरून या संघाला चला स्पीडअप करा 18 चेंडू 18 धावा 18 चेंडू 18 धावा 18 धावा 18 चेंडू व्होल्टेज मुकाबला फायनलचा मेगा फायनलचा मुकाबला ज्या फायनल साठी एके बाजूला असेल किल्ले मुरगरी विपक्ष कुसरोड संघ चांगला खेळ राहिला दोन्ही संघांचा आता फायनल मध्ये पोहोचले दोन्ही संघ आता फक्त थोडासा वेळ राहिलेला आहे जिथे मेगा फायनलचा एक मानकरी ठरेल विनर ठरेल जे शिवप्रतिष्ठान चषक 2025 चा कोण मानकरी ठरेल चला चेंडूची पूर्तता द्यायचे आयोजक चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी कुसरोड या संघाला तर या 18 धावा डिफेन्स करणे गरजेचे आहे किल्ले मुरगरे या संघाला पहिला चेंडू बॅटची कडा एज घेईल क्षेत्ररक्षक जाईल गॅदर करेल फेकी करेपर्यंत डॉट बॉल निर्धाव चेंडू कोणती धाव नाही या चेंडूवरती नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो जरतरला उत्तर नाही माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेला सांगता येत नाही कारण असे कित्येक मॅचेस पाहिले तर ज्या 6 चेंडू 1 धाव देखील निघालेले नाहीत आणि असे कित्येक मॅचेस आहेत 1 चेंडू मध्ये 6 धावा निघालेल्या आहेत सन्मान दिलाय नक्कीच 1 धाव कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचे आहे कुसरोड या संघाला माहिती आहे 1-1 दुकेरी धावीने देखील हा सामना तुम्ही जिंकू शकता विनायक आणि अर्जुन 2 आक्रमक फलंदाज मैदानात आपण पाहतोय तर गोलंदाज मार्ग सज्ज करण चांगला चेंडू जाऊन आदळील त्यापर्यंत डॉट बॉलची सांगता कोणती धाव नाही या चेंडूवरती विचार केला तर करणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली 2 निर्धाव चेंडू आणि 1 धाव मात्र खर्च केलेला आहे पहिले पॉवर प्लेचा निर्णय षटक चांगली गोलंदाजी आणि बॅटने खेळा शतक असेल फेकी करेल धाव नाही चेंडूवरती प्रेशर आहे फायनलची मॅच आहे एके बाजूला कुसरोड आहे एके बाजूला किल्ले मोरगरी संघ आहे कारण दोन्ही संघाकडे काटे आहे जिद्दी आहे कौशल्य आहे दोन्ही संघाकडे मात्र विजय होण्याचा मात्र पण आहे या प्रकारचा चेंडू सरळ बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक नसेल
चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल फायनलला, मेगा फायनलला शिवप्रतिष्ठान चषक 2025 चा आणखीन एक खणखणीत 4-4-4 चौकार. धावफलकाचा विचार केला तर 5च्या घरामध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्या, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करेल, फेकी करेल, काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जिथे पाहिलं तर करणने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले. जे पॉवर प्लेचे निर्णायक षटक असते त्याच्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केले. आता येणारे असतील 12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा, 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. व्होल्टेज मुकाबला फायनलचा, मेगा फायनलचा शिवप्रतिष्ठान चषक 2025 चा एक रंगतदार सामना आपण मैदानात पाहतोय. एके बाजूला किल्ली मुरगरी विपक्ष कुसरून ही संघ मैदानात आपण पाहतोय. नवीन गोलंदाज एनडी, आतापर्यंत पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली किल्ली मुरगरी या संघाचे. फक्त दानी फक्त करणे धावा खर्च केले ते म्हणजे 5 धावा. चांगली गोलंदाजी. आता येणारे चेंडू असतील 12, विजयासाठी धावांची आवश्यकता असेल 13. हा प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करायला फेकी करा, रनआउटची संधी मात्र फेकी मात्र अचूक. एक धाव मात्र विजयाच्या पावलाकडे जाताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं तर. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, फुल पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण केलं. ज्या पाठीमागे यष्टीरक्षक होता उसळी घेतली, चेंडू जाऊन विसावला, गॅदर केला, डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल. पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र स्लोवरचा चेंडू होता. एके बाजूला किल्ली मुरगरी विपक्ष कुसरून या संघाचे 3 बॉल, अजूनही 3 चेंडूचा खेळ खेळटीवर बाकी असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर 2 बॉल निर्धाव चेंडू. 9 चेंडू 12 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेला, कव्हरच्या डोक्यावर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. पंच आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. हा येईल 4 धावांसाठी मेगा फायनलचा शिवप्रतिष्ठान चषक 2025 चा आणखीन एक चौकार. आता येणारे चेंडू असतील 8 धावा. 8 चेंडू 8 धावा हे समीकरण मैदानात आपण पाहतोय, आमच्यापर्यंत पोहोचवले जाते. 8 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मात्र बिग फटका मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. येणारे चेंडू असतील 7, विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 धावा, 7 चेंडू 7 धावा, 7 धावा 7 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला. एके बाजूला संघाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. नक्कीच धावा केल्या मात्र गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिले. आता अंतिमच्या एका चेंडूवरती नक्कीच ट्विस्ट असेल. या एका चेंडूवरती जर डॉट बॉल गेला तर 50-50 मॅच होईल. 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण मैदानात आपण पाहतोय. फटका ठोकला, क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली, कॅच पकडेल, गॅदर करेल, विकेटचे पतन लागेल माघारी. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी आवश्यकता धावा असतील त्या म्हणजे 7. 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला शिवप्रतिष्ठान चषक 2025 चा मेगा फायनलचा हा मात्र सामना आपण मैदानात पाहतोय. एके बाजूला कुसरून विपक्ष किल्ली मुरगरी संघ. दोन्ही संघामध्ये चिकाटी आहे, कौशल्य आहे. आता कोणाकडे संघर्ष राहिलाय. एके बाजूला
6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल, कोणाच्या खांद्यावरती जबाबदार? सूरजची आतापर्यंत चांगली खेळी राहिले. सूरजने आतापर्यंत एक लाजवाब प्रदर्शन आपल्या संघासाठी खेळलंय. आता अंतिमचा गोलंदाज संतोष. वैयक्तिक पहिलं संघासाठी अंतिमचं नाही तर निर्णायक षटक असेल. 6 चेंडू 7 धावा. फायनलचा फायनल ओव्हर जिथे पाहिलं तर 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज मार्ग सध्या असेल संतोष. पहिला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल. नक्कीच 2 धावा असतील. पंचांचा इशारा येतो 2 धावा. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. समीकरण काय घडतंय काय बिघडतंय? फायनल 6 मात्र सामना मैदानात आपण पाहतोय. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती असेल अर्जुन. फुल पॉवरफुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रेशर आहे. प्रेशर वरती स्वार आहे. स्वार वरती गोलंदाज आहे. कारण विचार केला तर सामना कुठे होता? 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असताना आता मात्र सामना आपण पाहतोय 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. सोडून दिलाय. प्रेशर आहे. प्रेशर वरती स्वार आहे. पंच आमच्यापर्यंत वळत आहे. 2 हात समांतर. समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे धाव फरकामध्ये होईल बदल आणि समीकरण होईल देखील चेंज. 4 चेंडू 4 धावा. संतोष सामना जिंकवेल का आपल्या संघासाठी? फुल पॉवरफुल फटका ठोकलेला आहे. विजय षटकार येईल का? पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहे. तो विजय षटकार काय आपला तून षटकार ठोकलेला आहे. विजय षटकार ठोकलेला. हार्ड लक बॅड लक. किल्ले मुरगरी संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. कुसरोड संघ तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा.